नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आपल्याला बघायला मिळून गुढीपाडव्याच्या दिवशी सारंग आता सावलीला उचलून घेत मेंदळ्यांची कशी गुढी उभारतो आणि सावली आता सारंगच्या मनात जागा करून सत्याची अस्मीला जाणीव करून देत आज मी सारंगच्या मनात सत्याची बाजू घेऊन कशी उभी आहे आणि तू कशी बाहेर हे आता अस्मीला दाखवून देत सावली आता मेंदळ्यांची कशी गुढी उभारते आणि मेंदळ्यांची खरी सून होत सावली आता अस्मीला तिची लायकी आणि किंमत कशी दाखवून देते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। स्वतःच्या पायावर उभी राहून आणि मेंदळ्यांच्या घरी सुनीची जागा घेऊन आता सावली ही अस्मीला कसे गुढीपाडव्याच्या दिवशी तिची लायकी किंमत दाखवून दूर ढकलते आणि सावली कशी सारंगची होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे। यामध्ये आता अस्मी ही सारंगला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असते आणि आता आपण जर सारंगला तोच ड्रेस घालून ज्या वेळेस आपलं प्रेम सारंगने दाखवलं होतं त्या ठिकाणी घेऊन गेले तर कदाचित सारंगला त्याच्या प्रेमाची जाणीव होऊन सारंग आपल्या प्रेमाचा स्वीकार करेल असे अस्मीला वाटलेलं असतं आणि गाडीतून जात असताना आता अस्मी ही सारंगला प्रेमाने आपलेसं करण्याचा प्रयत्न करत असते। पण आता अस्मीने जे काही केलं त्यामुळे सारंग हा अस्मीचे खोटे प्रेम आहे हे आता सारंग समोर येऊन सारंग मात्र अस्मीला दूर ढकलत असतो आणि अखेर आता अंत जवळ आलेला बघून आता अस्मी म्हणते, हे बघ सारंग, माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे, तुझं देखील माझ्यावरती खरं प्रेम असेल ना तर तुला माझ्या प्रेमाची परीक्षा द्यावी लागेल आणि त्यासाठी जर तू माझ्यावर खरं प्रेम करत असेल तर माझ्यासोबत कॉफी प्यायला तू येशील असे म्हणत आता अस्मी तर कारमधून उतरलेली असते खरी, पण त्याच वेळेस आता सावलीला सारंगचा फोन आलेला असतो आणि आता सारंग हा द्विधावन स्थितीत अटकलेला असतो। सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। आपण अस्मीवरती किती प्रेम केलं होतं, किती मनापासून प्रेम केलं होतं, सगळं जे काही आपण अस्मीला देण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यावेळेस अस्मीने काय केलं तर अस्मीने तिच्या स्वार्थासाठी पैशासाठी आपल्या प्रेमाचा सौदा केला आणि आपले खोटे प्रेम दाखवून आपल्या प्रेमाला तिने गालबोट लावलं हे आता सारंगच्या लक्षात आलेलं असतं। सारंगला वाटतं आता जाऊ की नको आणि त्याच वेळेस मात्र सावलीचा आता सारंगला फोन आलेला असतो। सावलीने सांगितलेले असते की जयंती वहिनी ही ऑफिसमध्ये आली आहे, तर आता लगेच ते ऐकताच आता सारंगच्या लक्षात येऊन सारंग म्हणतो, आलोच मी, आणि त्याच वेळेस आता अस्मीला दूर ढकलून आता सारंग त्याच्या कारमधून कंपनीकडे निघालेला असतो आणि त्याच वेळेस अस्मीचा जळफळाट झालेला असतो आणि सावलीच्या एका फोनने सारंगला पुन्हा अस्मीपासून बाजूला केलेलं असतं। सारंग निघून जाताच इकडे अस्मीचा मोठा जळफळाट होतो। थाय थाय फाय आपटत आता त्या सारंगच्या गाडीकडे बघत अस्मी तिथे उभी असती। अस्मीचा डिस्मूट झालेला असतो। रागाने तशीच रिकाम्या हाताने अस्मी पुन्हा घरी येते। इकडे आता सारंगने कंपनीमध्ये सगळं काही ऑर्गनायझर करून सगदेवला मॅनेजर करून ते जयंतीसमोर दाखवून दिलेलं असतं आणि सावलीच्या नजरेत आता सारंगचे स्थान एकच नंबर झालेले असते। सावलीचा एकच शब्द हा सारंगसाठी पुरेसा असतो आणि त्यानंतर आता सारंग हा घरी येतो तर सावली ही सारंगचे आभार मानते। सारंग म्हणतो की आभार कसले मानतेस सावली तू? सावली म्हणते की जयंती वहिनीपासून आज खूप मोठं सत्य बरोबर लपून ठेवलं आणि जर माझ्या दादाचे सत्य जर जयंती वहिनीला कळले असते तर तिने घरी सांगितलं असतं आणि त्यामुळे आईवडिलांना किती त्रास झाला असता, पण वेळेवरती तुम्ही सगळं काही अरेंज केलं सारंग सर। तेव्हा आता सारंग म्हणतो, सावली तू माझ्यासाठी एवढं काही करतेस, एवढी माझी काळजी घेतेस, मी तुझ्यासाठी एवढं नाही करू शकत का आणि माझा तो अधिकार नाही आहे का? सावली आता खुश झालेली असते आणि त्यानंतर आता इकडे मेंदळ्यांच्या घरी गुढीपाडव्यानिमित्त सगळी तयारी सुरू झालेली असते। अमृता, सोहम, बबलू सगळेजण आता फुलं आणून आता गजरे हार तयार करण्यासाठी आता लागलेले असतात। सगळे मेंदळ्यांचे घर आता गुढीपाडव्यानिमित्त नवीन वर्षाने सजावट चालू झालेली असते। इकडे सावलीसुद्धा आता तिचे सगळे आवरू लागते। सारंगने आज आपल्यासाठी जे काही केलं यामुळे सावली खुश असते आणि प्रेमाने सावली आता अमृता
अमृताने गुढीपाडव्यासाठी नवीन वर्षाची जी साडी दिलेली असते ती साडी घालून, नाकात नथ, कानात कुंडले घालून, गळ्यात दागिने घालून सावली आता सुंदर नवीन वर्षासाठी सजलेली असते. आणि इकडे आता बबलू, सोहम, अमृता सगळेजण आता हार करत असतात. तर तेवढ्यात आता सावली त्यांना सगळे पूजेची फुलं आणून आता मदत करत असते. सावलीला आता त्या नवीन साडी, भरजरी साडीमध्ये बघून आता सगळेजण खुश झालेले असतात. अमृता म्हणते, वा सावली, तू आज खरंच खूप छान दिसते. सावलीसुद्धा आता खूप खुश झालेली असते. आणि सारंगसुद्धा आता तिथेच असतो. सावलीच्या त्या रूपाला, नवीन सजलेल्या त्या रूपाला बघून आता सारंग तर खूप खुश होतो. आणि खरंच सावली आपली बायको आहे हे आता सारंगच्या डोळ्यासमोर येते. पुन्हा आता हात करत अमृता म्हणते, सावली, तू खरंच खूप गोड दिसतेस बरं का. तर सारंग हा सावलीकडे बघून सावलीला गोड स्माईल देतो. सावली आता आणखी खुश होते. इकडे त्याच वेळेस भागवतांच्या घरी मात्र एक मोठी भयानक घटना घडलेली असते. आणि अप्पू अचानक खूप आजारी पडलेला असतो. अप्पू आता आजारी पडता क्षणी आता लगेच कान्हू, एकनाथराव, जयंती सगळेजण ॲटो रिक्षातून अप्पूला ॲडमिट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाऊ लागतात. पण मात्र आता कान्हू, एकनाथराव यांच्याकडे आता अप्पूला ॲडमिट करण्यासाठी पैसेच नसतात. आणि शेवटी आता न राहून इकडे लगेच एकनाथरावांनी आणि कान्हूनी आता सखदेवला फोन करण्यासाठी जयंतीला सांगितलेलं असतं. पण हुशार जयंती आता विचार करते की आपला नवरा 18,000 पगार कमवतो आणि जर आता ते सगळे पैसे इकडे या अप्पूला दिले तर आपल्याला खर्चा पाहण्याला काय पैसेच नाही राहणार. असा विचार करून जयंती म्हणते की अहो, मी त्यांना फोन लावायचा प्रयत्न करते पण ते फोन उचलत नाही आहे. तेव्हा मी सावलीला फोन करून सांगितलंय, ती करील काहीतरी. तेवढ्यात आता पुन्हा कान्हू आता जयंतीला म्हणते की खूप वेळ झाला आहे, सावलीला फोन लाव ना, तिने सखदेवला सांगितलं असेल. जयंती म्हणते की ती सावली देखील फोन उचलत नाहीये, आता तुमच्याच मोबाईलवरून लावा. आणि कान्हू आता फोन लावताच इकडे सावली आता फोन उचलते. आणि सावलीने फोन उचलताच इकडे कान्हू म्हणते की अगं सावली, मगाशी मी तुला फोन केला होता आणि झालं का काही काम, झाली का काही पैशाची हालचाल. तर आता सावली म्हणते, मगाशी कधी. तर आता लगेच कान्हू म्हणते की तुला सखदेवने सांगितलं की नाही. तर आता सावली म्हणते की नाही, काय झालं आहे. तर आता कान्हू म्हणते की अगं अप्पू अचानक खूप आजारी पडला आहे आणि त्याला मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला चालवलं आहे, पण काही पैशाची सोय होती की नाही बघ ना सावली. ते ऐकून आता सावलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि पटकन सावली आता फोन कट करते आणि लगेच आता पैसे शोधायला सावली ही बाहेर पडलेली असते. इकडे आता मेंदळ्यांच्या घरी गुढीपाडव्याची तयारी चालू असताना अचानक सावली बाहेर पडलेली असते. आणि त्याच वेळेस नटून थटून आलेली अस्मी आता सावलीला जाताना बघते आणि लगेच आता ही सावली एवढी नटून थटून बाहेर कुठे गेली असेल असा विचार आता अस्मी करते. आणि ताबडतोब अस्मी एक फोन लावते. अस्मी आता तिच्या माणसाला सावलीच्या पाठलागावर पाठवते आणि म्हणते की एक काम कर, ती सावली कुठे चालली ना, तिची मला सगळी चौकशी पाहिजे. ती काय करते, कुठे जाते, ह्याची मला सगळी डिटेलिंग पाहिजे असे आता अस्मीने सांगितलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता इकडे सावली ही भैरवीकडे जाते, पण भैरवीने आता सावलीला पैसे देण्यासाठी नकार दिलेला असतो. आणि आता इकडे मेंदळ्यांच्या घरी सगळेजण सावलीला बघू लागतात. सारंग म्हणतो, सावली कुठे गेली, कुणालाच काही कळत नसते. आणि आता इकडे रिकाम्या हाताने असता सावली ही भैरवीच्या घरून आता पैसे कुठे मिळणार यासाठी आता जाऊ लागते. तर तेवढ्यात आता सारंग हा सावलीला फोन करतो. तर आता सारंग म्हणतो, सावली कुठेस तू. तर सावली आता घडलेली हकीकत सांगते आणि म्हणते की अप्पू खूप आजारी आहे, त्याला ॲडमिट करायचं तेव्हा पैसे बघायला आले होते. सारंग म्हणतो, काय सावली, कुणाकडे पैसे बघायला गेलीस आणि कुठे तुला पैसे मिळणार आहे. तू काहीच काळजी करू नको, ताबडतोब तू घरी ये, मी सगळे ॲडजस्टमेंट करतो असे म्हणत आता लगेच सारंगने हॉस्पिटलमध्ये सगळी पैशाची व्यवस्था अगोदरच केलेली असते. आणि इकडे आता कान्हू ही अप्पूला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन येते. आणि लगेच आता डॉक्टर हे अप्पूला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतात. आणि इकडे आता सारंग म्हणतो, मी सगळी अरेंजमेंट केली आहे सावली, आता तुला काही काळजी करण्याचं कारण नाही आहे. आणि आता सावलीला खरंच खूप आनंद झालेला असतो आणि सावली पटकन मेंदळ्यांच्या घरी येते.
आणि इकडे आता सावलीने मेंढळ्यांच्या घरी राहून सावली ही तिचं घर चालवते आणि मेंढळ्यांच्या घरी राहून इकडचे सगळे पैसे आता सावली तिच्या घरी पुरवते. हे सत्य अस्मीसमोर येऊन आता अस्मीला सावलीचा राग आलेला असतो. रागाने आता अस्मी ही सावलीकडे येते. आता अस्मीला राग आलेला असतो आणि आता अस्मी रागाने आता सावलीला म्हणते की सावली, तू सारंगच्या आणि माझ्यामध्ये काय येतेस? तेव्हा आता सावली म्हणते काय झालं? तर अस्मी म्हणते की हे बघ, त्या जगन्नाथने आणि जर तू आमच्यामध्ये आली नसतीस तर आज मी सारंगची लग्नाची बायको असते आणि आज मी सारंगच्या बरोबर असते. पण ऐन वेळेस तू मध्ये येऊन त्या जगन्नाथने आणि तू माझं आणि सारंगसोबतचं लग्न मोडलंय. आणि जर तू जगन्नाथ आमच्यामध्ये आले नसते तर आज मी सारंगच्या सोबत या घरात असते. पण लगेच आता सावली म्हणते नाही आहे ना तू, ती मी या घरात आहे आणि आज तू बाहेर आहे आणि त्यासाठी जागा तयार करावी लागते आणि तीच जागा मी सारंगच्या मनात तयार केली म्हणून मी आज आत आहे आणि तू बाहेर अस्मी, असे आता सावली अस्मीला सांगते. सावली म्हणते की जागा ही निर्माण करावी लागते आणि तीच जागा मी सारंग सरांच्या मनात निर्माण केली आणि तुझ्यासारखं खोटं विश्व नाही मी निर्माण केलं. मी सत्याची आहे, सत्याची हे माझ्या विठ्ठलाला देखील माहीत आहे आणि म्हणून मी आज सारंगच्या मनात आहे आणि विठ्ठलाला सुद्धा माहीत आहे म्हणून मी सारंगची सत्याची सावली बनून या घरात उभी असल्याचे सावलीने आता अस्मीला सांगितलेलं असतं. अस्मीला खूप राग आलेला असतो. तेवढ्या तिकडे आता सारंग हा आता सावलीला गुढी उभारण्यासाठी बोलावतो आणि इकडे आता सावलीने अस्मीला तिची लायकी दाखवून दिलेली असते आणि ताबडतोब आता सावली ही बाहेर येते आणि आता प्रेमाने सावली ही बाहेर येताच अमृता, सोहम, बबलू सगळेजण आता गुढी उभारण्यासाठी आलेले असतात आणि प्रेमाने आता सावलीचे ते सजलेले नवीन रूप बघून सारंग खूप खुश झालेला असतो आणि गुढीची सगळी तयारी करून आता सारंग हा सावलीला उचलून घेतो आणि प्रेमाने सावलीने आता मेंढळ्यांच्या घरी गुढी उभारलेली असते आणि ते बघून मात्र आता अस्मी आणि ऐश्वर्याचा मोठा जळफळाट झालेला असतो आणि नवीन वर्षाची मेंढळ्यांच्या घरची गुढी उभारून सारंगच्या जीवनात नवीन पाऊल टाकत आता सावली ही सारंगची झालेली असते आणि आता सारंगच्या मनात सावलीने जागा तयार केलेली असते. तर कसे वाटले सावलीचे सारंगवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.